मी मुखेड संघाला विनंती करतो, सोमनाथांना विनंती आहे, तुम्ही जर इथे असाल किंवा तुम्ही ऑनलाईन सामना पाहत असाल तर फोन करा यांना, तुमच्या खेळाडूंना जी स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारचा हलगर्जीपणा तुमच्या संघाकडून आम्हाला पाहायला मिळतोय, निष्काळजीपणा पाहायला मिळतोय, ते बिलकुल ऐकून घेतल्या जाणार नाहीये. सोमनाथ सर, तुम्ही जर सामना पाहत असाल तुमच्या खेळाडूला फोन लावा, कारण सामन्यासाठी देखील खूप उशिरा संघ आलाय आणि आता फलंदाजीसाठी देखील फलंदाज उशिरा येताना आपण पाहतोय. कारण ही स्पर्धा जी आपण आमदार चषक जी स्पर्धा पाहतोय, ही स्पर्धा त्यांच्या नियोजनामुळे प्रसिद्ध आहे आणि अतिरिक्त खेळाडू तुमचा अद्याप आलेला नाहीये. तिथं बसा. मयूर कारंडे मॅन फ्रॉम पुणे स्ट्रायकर एंडला असेल. नॉन स्ट्रायकर एंडला कोण आहे? शुभम पाटील का? यस, शुभम पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मयूर कारंडे, पुण्याचा एक आयकॉन खेळाडू म्हणून, एक तगडा हिटर, पिंच हिटर म्हणून ओळखला जातो तो मयूर कारंडे स्ट्रायकर एंडला असेल. आणि शुभम पाटील, मागच्या सामना मी मान्यवरांना सांगू इच्छितो की मुखेड संघाने प्रवेश म्हणजे या क्वार्टर फायनलमध्ये जे प्रवेश घेण्यासाठीचा जे सामना झाला होता, एका षटकामध्ये 28 ते 29 धावांची गरज होती. शेवटच्या षटकामध्ये निर्वाण वाघमारे आणि क्षितिज हसनाळकर या दोन फलंदाजाच्या फलंदाजीच्या बळावर त्या संघाने ते 28 ते 29 धावा चेस केल्यात आणि सामन्याला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिलाय. आणि त्यांचा हा क्वार्टर फायनलचा सामना जिंतूर सावली 11 जिंतूर या संघासमोर होतोय. आणि आता तुम्ही पाहिलं की या मैदानावरची हनुमान मंदिर मैदानावरची खेळपट्टी कशी आहे. तुम्ही कितीही धावा जरी बनवल्यात ते सेफ आहेत का नाहीत हे मात्र काळ आणि वेळच ठरवते. कारण 150 धावा देखील या मैदानावरती चेस होताना आपण पाहिल्यात. सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? बॉलर नेम आतिफ, मॅन फ्रॉम संभाजीनगर. आतिफ हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू म्हणून संघामध्ये वर्णी लावलेला खेळाडू आहे. आतिफ गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्रायकर एंडला माफ करा शुभम पाटील आहेत. आतिफ वर्सेस शुभम. हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळले. चेंडूचा टप्पा ओळखलाय. हलक्या हाताने डिफेन्स केले गेले आणि एक धाव तिथे पूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवरती इथे एक धाव आणि याबरोबर संघाचं धावाचं खातं उघडलं गेलंय. सोमनाथ 11 मुखेड या संघाचं धावाचं इथे उघडलं गेलंय. एक धाव धावपलकावरती लागतीये. आता स्ट्रायकर एंडला आयकॉन आणि गोलंदाजी मार्कवर आयकॉन. स्ट्रायकर एंडला पुण्याचा मयूर कारंडे आणि गोलंदाजी मार्कवर संभाजीनगरचा आतिफ. मयूरचा फटका फसलाय, परंतु काय पाहतोय शाहिद देशमुख क्षेत्ररक्षक होते तिथे. मिस जजमेंट झाले आणि झेल सुटलाय. मयूर कारंडे एक आयकॉन खेळाडू आहे आणि त्या आयकॉन खेळाडूचा इथे मात्र झेल सुटला गेलाय. त्या संधीचं सोनं करेल का मयूर कारंडे? आयकॉन खेळाडू आहे. झेल सुटलाय. आज झेल सुटलाय का सामना सुटलाय ते आता मात्र आपल्याला वेळच सांगणार आहे. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झाला होता, परंतु जातोय चेंडू. आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय कणकणीत दणदणीत डोंगरे टी पॉइंट चौकार. मयूर कारंडे चौकार आलाय. या चौकाराने नक्कीच मनोबल देखील वाढलं असणार, कारण झेल देखील सुटला गेला होता. बघूया संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करता येईल का?
हे पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय. आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता आणि त्या टप्प्याची वाढ बघतो मयूर, परंतु मिस टाइम झालाय कारण नवा चेंडू आहे. टेनिस क्रिकेट बॉलचा जेव्हा आपण विचार करता तेव्हा नव्या चेंडूवरती फटके मारणं एवढं सहज सोपं राहत नाही. परंतु पिंचिटर आहेत. मयूर कारंडे एक धाकड फलंदाज, मोठे फटके बिग हिट मारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत ते पुणे परिसरामध्ये. जे हडपसर खडकवासला जी स्पर्धा झाली होती ती स्पर्धा, त्या स्पर्धेचे आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात ते मयूर कारंडे. परंतु स्ट्रायकर एंडला मोकेडचा वाघ शुभम हे बघू शकता रिस्टच्या साह्याने केवळ दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेमध्ये होते. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक देखील होते. झेल झालेला नाहीये. झेल घेण्याचा प्रयत्न सुरेख झाला परंतु झेल झालेला नाहीये. मिळते ती एक धाव. एका धावच्या साह्याने स्ट्रायकर रोटेशन झालंय. मयूर कारंडेला स्ट्रायकर एंडला पाठवले आणि गोलंदाजी मार्कवर आतिफ. दोन्ही खेळाडूचे झेल सुटले गेलेत. या षटकामध्ये आतिफने 2 संधी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्या संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षकाला करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिस टाइम आणि पुन्हा एक डॉट बॉल. षटकाची समाप्ती. येथे छोटेखानी सत्कार देखील केला जाईल. मी आपल्यासोबत जुळले गेलेले कृषी अधिकारी प्रदीप ढगे सर यांचा इथे छोटेखानी सत्कार केला जाईल. मी विनंती करतो की डोंगरे डोंगरे सरांना विनंती करतो की त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. डोंगरे टी पॉईंटचे मालक आपल्यासोबत जुळले गेलेत. प्रदीप ढगे सर यांचा इथे छोटेखानी सत्कार देखील केला जातोय. चला षटकाची समाप्ती झाली आहे. इथे मंचावरती आपण पाहतोय छोटेखानी सत्कार देखील केला जातोय. हो सांगतो चला. शुभमसाठी हा चेंडू थोडासा डाऊन द लेग होता आणि यानंतर नंदू पाटील, मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर नंदू पाटील यांचा देखील इथे छोटेखानी सत्कार केला जाईल. मी विनंती करतो योगेश भाऊ यांचा सत्कार करायचा आहे. नंदू पाटील जे पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्टेडियम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये उभारलं जाते. त्याचं इनॉग्रेशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्टेडियम आपल्या नांदेडला उभारलं जाते. त्याचं स्वतः त्यांचे मालक आहेत, ओनर आहेत नंदकुमार कृष्णर्य पाटील. काही वेळेतच म्हणजे पुढच्या महिन्यात या स्टेडियमचं इनॉग्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. एक प्रशिक्षक देखील आहेत नांदेड येथे फेमस असलेली प्रसिद्ध असलेली कोचिक अकॅडमी मिताली क्रिकेट अकॅडमीचे ओनर देखील आहेत ते. यावेळेस पुन्हा मिस टाइम झालाय. फटका क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. परंतु झेल दुसऱ्या अड्ड्यामध्ये ते सुंदर झेल आणि मुजाहिदला मिळाली ती पहिली सफलता. शुभम पाटील बॅक टू द पवेलियन.
या दरम्यान पुन्हा एकदा मिस टाइम फटका झाला होता. नवीन फलंदाज रिजवान. आपण पाहतोय आमदार चषक 2026 साठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिले गेले, आमचे लाडके क्रिकेटचे चाहते शेख युसुफभाई नगरसेवक भोकर यांच्याकडून तब्बल 1,31,111 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक शेराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिलीपण्णा सोनवडे यांच्याकडून 81,111 रुपयाचं पारितोषिक. तृतीय पारितोषिक गटनेते नगर परिषद भोकर श्री शेख नाजिम सर यांच्याकडून 61,111 रुपये. फुल टॉस चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका आलेला नाही, मिळते ती एक धाव. चतुर्थ पारितोषिक 41,111 तलाव रिसॉर्ट भोकरचे ओनर मालक श्री बंटी राठोड यांच्याकडून ते पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेकडे जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्व संघांना जी टीम जर्सी आपल्याला पाहायला मिळते, जे जर्सी अंगामध्ये परिधान करून खेळाडू खेळत आहेत, त्या जर्सीचं सौजन्य अमोल शहाणे ज्वेलर्स यांच्याकडून आहे. आणि त्यानंतर ट्रॉफी या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफी दिल्या, चमचमत्या ट्रॉफ्या, मोठमोठ्या ट्रॉफ्या ज्यांच्याकडून आम्हाला मिळाल्या आहेत, ते जगदंबा हार्डवेअरचे ओनर श्री गणेश जाधव सर यांच्याकडून ते ट्रॉफ्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधला वैयक्तिक पारितोषिकामधला सर्वात मोठा पुरस्कार तब्बल 15,000 रुपये डॉक्टर फेरोज इनामदार नगरसेवक भोकर. बेस्ट बॉलर 7,001 श्री विठ्ठल पाटील दोंडगे गट नेता नगर परिषद भोकर. बेस्ट कॅच 7,001 श्री अविनाश वाघमारे नगरसेवक नगर परिषद भोकर. बेस्ट फिल्डर 7,001 मॉन्टी रॅकावार. शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर. मॅन ऑफ द मॅच फायनल साठी तब्बल 7,001 ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे. आणि त्यानंतर बेस्ट विकेट किपर ऑफ द टुर्नामेंट 7,001 रुपयाचं पारितोषिक श्री श्रीपाद पटवेकर शहर उपाध्यक्ष भाजपा भोकर यांच्याकडून पारितोषिक. यावेळेस फटका मिस टाइम झाला आहे. फायनली कडे चेंडू जातोय आणि आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय. कणकणी दणदणीत चौकार. फलंदाजासाठी 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर आता पारितोषिकामध्ये वाढ करण्यात आली गेली आहे. तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर बॉम्बे सुपर रिजनल मॅनेजर प्रदीप ढगे सर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बॉम्बे सुपर रिजनल मॅनेजर प्रदीप ढगे सर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर 1,500 रुपयाचं पारितोषिक. चला या इनिंग मध्ये ते पारितोषिक राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संभाजीनगरचा आयकॉन. आती पहिल्या षटकात केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या आणि मुजाहिद आपण पाहतोय एका षटकात केवळ 6 धावा, म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. पाहिलं गेलं तर या खेळपट्टीच्या विपरीत धावसंख्या पाहायला मिळते, परंतु अजूनही 6 षटक बाकी आहेत. मयूर कानडे 5 मध्ये 8 आणि त्यानंतर रिजवान 3 मध्ये 4. मयूरच्या बॅट मधून बाहुबली फटका आणि चेंडूला पाडवले सीमा पार. येतोय बिग 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 हिट षटका. आपण पाहतोय जेव्हा नवीन चेंडू होता थोडंसं धावा काढणं थोडंसं अवघड राहते. मागच्याही सामन्यात आपण पाहिलोय शिवांश 11 पैठण संघाची धावसंख्या थोडीशी कमी होती, 19 धावा होत्या. परंतु जेव्हा का चेंडू जुना झालाय, जेव्हा चेंडूवरती ग्रीप आली आहे, तेव्हा मात्र धावा लुटताना आपण वैभवची फलंदाजी पाहिली आहे. आता मयूरच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका षटकार आलाय.
पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय कणकणी दणदणीत षटकार. दोन षटकार आलेत प्रदीप सर. या चेंडूवरती षटकार आला तर बॉम्बे सुपरचे रिजनल मॅनेजर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक. परंतु यावेळेस मात्र चांगल्या टप्प्यावरती टाकला गेला चेंडू. मिळते ती केवळ एक धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 29 धावा. नदीम सर आम्हा राईट 29 धावा. यस 29 30. अच्छा 30 धावा झालेल्या आहेत. तिथून सर्वजण उठा. विनंती असेल आमच्या स्कोरर पासून जे बसले गेलेले आहेत सर्वांना विनंती आहे, फक्त खेळाडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. रिजवान थोडेसे शांत दिसत आहेत. रिजवानच्या बॅटला मात्र चेंडू थोडेसे लागत नाही आहेत असं दिसते, कारण 4 चेंडूवरती यावेळेस फटका खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बघूया आहेत. चेंडूला अडवलं जाईल. मिळते ती केवळ एकच धाव. मयूरचा प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा, परंतु रिजवान येते त्या नकार दिला. एकच धाव पाहायला मिळते. चांगली चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण 3 षटकाची समाप्ती होतीये. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती 31 धावा आहेत, म्हणजे चांगलं रोखलं गेलंय. परंतु मयूर कारंडे अजूनही खेळपट्टीवरती आहेत, त्यामुळं धावा प्रेडिक्ट करणं चुकीचं राहणार आहे. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेला चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी बाद. धन्यवाद नंदू पाटील सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात. सामन्याकडे जाऊया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. मयूर कारंडे 9 चेंडूमध्ये 21 धावावर फलंदाजी करतोय आणि रिजवान 5 चेंडूमध्ये 5 धावा, त्यामध्ये एक चौकार देखील आलाय. नंदू पाटील सर चाबी राहिली गाडीची. चला लवकर सामना खेळवायचा आहे. आणि एक अपडेशन मी सांगितल्याप्रमाणे की रिव्ह्यू असणार आहे, कान सक्सेसफुल रिव्ह्यू असणार आहे. एक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू, ज्याला परभणी एक्सप्रेस म्हणलं जातं. आपल्या गोलंदाजीने मराठवाड्यामध्ये ज्याने धुमाकूळ घातलाय तो गोलंदाज मिनाज. परभणीचा तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो मिनाजला संघाच्या कर्णधाराने गोलंदाजी दिली आहे. आणि समोर असेल तो रिजवान. बघूया रिजवान थोडंसं झगड्यात आहे, परंतु वरिष्ठ खेळाडू आहे. संघामधला सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून ओळखला जातो तो रिजवान. हे बघू शकता तेज तर्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शोल्डरचा यूज देखील केला गेला, परंतु पडल्याच्या नंतर भरपूर उचार. येथे मात्र पंचाचा इशारा, वाईट बॉल कॉल प्लस 1 बाउन्सचा देखील इशारा तिथे आला गेलाय. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण तयार राहायचंय, कारण जो वेळ या सामन्यासाठी लागलाय तो वेळ लागता कामा नये. मला वाटते BCC भोकर होम टीम असणार आहे आणि त्यांच्यासोबत मुंडे फायटर्स किनवट.
पुन्हा एकदा अतिरिक्त उच्चार आणि पुन्हा पंचाचा इशारा यावेळेस येतोय तो नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण सायरन वाजलं म्हणजे पुढचा चेंडू आहे तो फ्री हिट. 33 धावा, 2 अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या आहेत, परंतु फ्री हिटच्या चेंडूवरती रिजवान काय करतील. गोलंदाजी मार्कवर मीनाज आहे आणि स्ट्रायकर एंडला आहे तो रिजवान. तेज तर्रार चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला आहे, कारण ऑफ स्टंपच्या अधिकच बाहेर झालेले चेंडू फलंदाज अगदी स्टंपच्या वरनं चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 33 धावा. मयूर कारंडे असतील, रिजवान असतील, हे जे अगोदरचा सामना त्यांनी पाहिला असेल, ज्या प्रकारच्या धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. तब्बल 117 धावाचा पाठला केवळ 7 षटकामध्ये तिथे पूर्ण केला गेला. पुन्हा एकदा हे पाहू शकता गती, हे पाहू शकता या गोलंदाजाकडे असलेली गती. का या गोलंदाजाला मराठवाड्यातील गोलंदाजीचा सुपरस्टार म्हणलं जात होतो मीनाज. गोलंदाजी मार्कवर आपल्या गोलंदाजीचा धुमाकूळ घालतोय. षटक क्रमांक 14 चालू आहे आणि धावपलकावरती 33 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता दोन फलंदाजामध्ये थोडासा वार्ता विनिमय, सल्ले, डिस्कशन चालू आहे. वार्तालाप करताना आपण टीव्ही स्क्रीनवरती दोन्ही खेळाडूला पाहतोय. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटीच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट दूरवरती, खूप दूरवरती टाकला गेलाय आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल. गोलंदाजी तेज तर्रार आहे, भरपूर तेज गतीने गोलंदाजी करतो तो गोलंदाज, परंतु पंच पुन्हा एकदा चेक करतायत. पंच आपण पाहतोय प्रशांत आडे सर आणि नदीम शेख सर चेंडूचा टप्पा पाहतायत, कारण पिचिंग पाहिली जाते. गोलंदाजाचा जो टप्पा पडला गेला त्याची पिचिंग देखील पाहिली जाते. चला, फिल्डरने हस्तक्षेप करायचा नाहीये. फिल्डर आपापल्या जागेवरती राहा. अंपायरचा डिसिजन आहे तो अंपायर डिसिजन घेतील. रिव्ह्यू पाठवला अंपायरने. पिचिंग कुठे एकदा बघू शकता. चला, फिल्डर लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. अंपायर आपापल्या जागेवरती आहेत, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समॅन आपापल्या जागेवरती जा. डिसिजन येईल इथे. वेळ कमी आहे, सामना लवकर खेळवायचा आहे. चला, पंचाचा डिसिजन येतोय. सॉफ्ट डिसिजन काय, सॉफ्ट सिग्नल, नो बॉल. चला, कंटिन्यू. नो बॉल कॉल असणार आहे तो. चला इम्रान भैया, डिसिजन आलाय, जागेवरती उभं राहा. त्याच्यामध्ये आता काही होणार नाही. कितीही जरी मी इथं ओरडलो, तुम्ही जरी ओरडला तर काही होणार नाही तिथे. डिसिजन आलाय, डिसिजन लास्ट आहे. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलेस असं वाटतंय. यस, पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल तिथे पाहायला मिळाला. या अगोदरचा सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी तो पाहिला नाही. 18 चेंडूमध्ये 60 धावा काढायच्या होत्या. म्हणजे एक इट्स अ बिग टास्क होतं, परंतु ते धावा 12 चेंडूमध्ये काढल्या गेल्यात. 18 मध्ये 60 होत्या, ते 12 मध्ये काढल्या गेल्यात 60 धावा. परंतु हा सामना थोडस धावसंख्या कमी पाहायला मिळते. ज्या प्रकारे धावा धावपलकावरती अद्याप तरी लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळी दिशा दाखवली आहे. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडूला पाठवले. 1 बॉल सीट द फॅन्सी येतोय. तुळसाई कृषी सेवा केंद्र, खणखणीत दणदणीत चौका. इकून बॉल आलाय मागून.
39 धावा चौकाराच्या साहाय्याने वारंवार डाऊन द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि यावेळेस मात्र बॅटशी कनेक्ट झालाय चेंडू. नक्की षटकार आलेला नाही आहे, परंतु चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकेटच्या पाठीमागे जर पाहिलं गेलं तर जे घर आहे हनुमान मंदिराच्या बाजूला, त्या घरावरती मात्र सामन्या पाण्याची सोय केली गेली. मस्त सावली देखील तिथे तयार केली, 2 चेअर देखील ठेवल्यात आणि ज्या प्रकारे या सामन्याचा आनंद घेताना त्या प्रेक्षकाला आपण पाहतोय, त्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जातंय. पुढे पुढे टाकला गेलाय, बॅक टू द बॉलर, खेळला गेलाय लॉंग ऑन कडे. आहेत क्षेत्ररक्षक इनायत देशमुख, अडवतील चेंडूला, मिळेल ती केवळ 1 धाव. चांगली गोलंदाजी आमचे RFO बालाजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला गोलंदाजी करणारा संघ आहे. हो हो, गती गती पाहू शकता मीनाची. मयूरचा प्रयत्न देखील मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु जी गती आपल्याला पाहायला मिळाली त्या गतीने ते मात्र बीट केले गेले. येतोय डॉट बॉल. मीनाच सुंदर गोलंदाजी करताना, कारण 4थं षटक आणि 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला जाईल आणि धावसंख्यावरती आहेत ते 40 धावा, म्हणजे निम्मा खेळ ते कंप्लीट होतोय. पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्ती नंतर धावपलकावरती आहेत ते 40 धावा. डॉट बॉल इथे पंचाने घोषित केला गेलाय. षटकाची समाप्ती होती, निम्मा खेळ इथे मात्र झाला गेलाय. चला मागचा बॉल ते प्रेक्षक पाठवून द्या, ते मागे गेला बॉल फेका इकडे मध्ये. ते 3 पोरं बसलेले आहेत की नाही, त्याच्यामधले ते व्हाईट टोपी घालून पोरग बघा. भाऊ बॉल फेक इकडे, बॉल फेक इकडे. गेलाय तिकडे मला माहित आहे, बॉल फेक. आण बरं आण. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 40 धावा. 5 षटक टाकण्यासाठी मुजाहिद, ज्याने पहिल्या षटकात मला वाटतं केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या, तोच मुजाहिद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्रायकर एंडला रिजवान. आपण पाहतोय जे दोन्ही फलंदाज, रिजवान 11 चेंडूमध्ये 10 धावा आणि मयूर कारंडे 11 चेंडूमध्ये 21 धावा. या दरम्यान फटका खेळला गेलाय, बघूया धावा किती मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अडवलं जाईल चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षाही सुंदर फेकी तिथे पाहायला मिळाली. 1 धाव. संघाचे कर्णधार आपण विकेट किपर इम्रान खान यांना पाहतोय, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळत असलेला संघ. आणि या संघाचे संघ मालक जर पाहायला गेलं तर RFO बालाजी चव्हाण सर.
आणि दुसरीकडे पाहिले गेले तर सोमनाथ अण्णा बंडे या संघाचे संघ मालक आहेत, जे फलंदाजी करतोय तो संघ, आणि त्या संघाचे कर्णधार निर्वाण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला संघ. आणि तगडा मुकाबला दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस आणि फटका पाहू शकता, बाहुबली फटका. पुन्हा एकदा चेंडूला पाडलंय. बिग 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 हिट षटकार. भाऊजी लिंबूच. आणि इट्स अ नो बॉल कॉल. म्हणजे उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चला फ्री हिटच्या चेंडूचा सामना करेल मयूर कारंडे. आता फ्री हिट आलाय, बघूया फ्री हिट वरती काय करतील मयूर. फटका मिस टाइम झाला होता, परंतु पुन्हा एकदा आज चौकार येतोय. मयूर नाराज दिसतोय, परंतु येत आहे ते कणकणी दणदणीत तुळसाई कृषी सेवा केंद्र. चौकार. मात्र खेळाडू तो की झुंज देतोय. नारायण पांचाळ जिथं कुठं असतील त्यांना विनंती आहे स्कोरबोर्ड कडे या. पुन्हा एकदा मिस टाइम झालेत, बघूया धावा किती मिळतात. मयूर कारंडे यांना जोरात धावताना आपण पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे पाहतोय इम्रान खानचा प्रेझेन्स ऑफ माइंड. इम्रान खान यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळालाय, परंतु अद्याप चेक केलं जाते, चेक केलं जाईल. अनिल भाऊ, इथे प्रेझेन्स ऑफ माइंड इम्रान खान यांचा पाहायला मिळालाय. चेक केलं जाईल कोणता खेळाडू बाद असेल. बाद तर पक्का आहे, पण तो कोणता खेळाडू बाद आहे ते चेक केलं जात आहे. पंचाने तिथे थांबवलं गेले. बघूया. धक धक मुखेड संघाच्या डगआउट मध्ये धगधग वाढली गेली आहे. तर मयूर कारंडे बाद झाला तर मोठा विकेट असणार आहे, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. आणि बाद होतोय रिजवान, बाद होतोय रिजवान, बाद होतोय. मयूर कारंडे अजूनही खेळपट्टी होती राहील. एक विनंती आहे, जास्त डिस्कशन झालं. अंपायर तुम्ही जागेवरती उभं राहा. अंपायर जागेवरती उभं राहा. रिव्ह्यूच होता तो, रिव्ह्यूच सांगितलं गेलंय थर्ड अंपायरने. इम्रान भाई, जास्त जर वेळ लागला गेला तर पॅनल्टी सुद्धा लावली जाईल. चला डिसिजन, लास्ट डिसिजन आहे, उभं राहायचं आहे. विदाउट एनी डाऊट डिसिजन आहे तो, उभं राहायचं आहे. कारण जेव्हा आपण पाहतोय बॅट नक्की हवेमध्ये होती, परंतु अख्खाच्या अख्खा फलंदाज क्रीज मध्ये होता. तुम्हाला कट करून ग्रुपवरती सुद्धा टाकलं जाईल. मी सांगतो ही स्पर्धा आपल्या पारदर्शकतेमुळे प्रसिद्ध आहे. पारदर्शकतेमुळे प्रसिद्ध आहे ही स्पर्धा. तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये काही संभ्रम येत असेल, तर विनंती आहे की आपण आपल्या ग्रुपमध्ये तो व्हिडिओ टाकला गेलाय, वाद करायचा नाहीये. सोपान थलंगे सर आणि त्यानंतर बालाजी मुंडे सर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. टपाल दाणेदार चाय येवलीकर यांचा चहा देखील आमच्या मंचावरती एक टेस्टी चाय देखील आला गेलाय.
थँक्यू. नवीन फलंदाज क्षितिज हसनाळकर. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. तो फलंदाज ज्याने 2 षटकार मारले होते. फटका समोरच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. बघूया धावा किती मिळत आहेत. 1. आणि पुन्हा एकदा सांगतो, जिंतूर संघ नाराज होता कामा नाहीये, कारण जे डिसिजन दिलाय ना तो योग्य दिला गेलाय. पुन्हा तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पहा. तुमच्या मनात डोक्यात जर काही येत असेल तर पुन्हा आम्हाला सांगा. बॉल किती झालेत? 2. मुजाहिद गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मयूर कारंडे. फुल टॉस. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि मयूर समोर फुल टॉस टाकायचा ना भाऊ. आणि चेंडूला पाडवलंय. बिग 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 हिट षटकार. जेव्हा पुन्हा एकदा ते विकेट मी जाहीर करतो, सांगतो कशा प्रकारे ते विकेट झाला गेलाय. जे रिजवान बाद झाला होतो ते सांगू इच्छितो. जेव्हा बॉल स्टंपावरती इम्रान खानने लावला, जेव्हा इम्रान खानने बॉल स्टंपावरती लावला गेला तेव्हा त्या स्ट्रायकर एंडला रिजवान होते. मयूरने त्यांना पास केलेलं नव्हतं. पुन्हा एकदा चेंडूला पाडवले. सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक कणकणी दंत का. धाव पलकावरती आहेत ते 66 धावा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला सामना चालू करा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं इनायत देशमुखच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय, कारण 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि जी धावसंख्या धावपलकावरती पाहतोय 13.20च्या साहाय्याने धावा बनवल्या जात आहेत. याच धावपलकावरती धावा जर याच धावसंख्येने बनवल्या गेल्या तर 106 पर्यंत जाईल. परंतु ते पुरेसे असतील का? फटकावून साईडच्या दिशेमध्ये आला गेला. क्षितिजकडून क्षेत्ररक्षक आहे तिथे मोईन, जोपर्यंत चेंडूला आडवेल 1 धाव तिथे पूर्ण करतील एका धावेच्या सहाय्याने. चला गोलंदाजाची शैली देखील इथे चेक केली जाईल. सामना थोडंसं 1 मिनिट थांबवायचा आहे. गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू डिलेवर करतोय, गोलंदाजाची शैली देखील इथे चेक केली जाते. एका धावेच्या सहाय्याने 67 धावा. आणि पुन्हा एकदा सांगतो की ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये का चर्चेमध्ये आहे, कारण वर्षानुवर्ष चालत असलेली स्पर्धा, अतिशय मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. फेअर डिलिव्हरी, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते या स्पर्धेमध्ये. ओके सर. चला मयूरसाठी पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर षटकार मारला तर प्रदीप ढगे सर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर इनायत देशमुख आणि स्ट्रायकर एंडला मॅन फ्रॉम पुणे मयूर. यालाय मयूरच्या बॅट मधून चेंडूला पाडवले सीमा रेषा पार.
येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र कणकणी दणदणीत षटकार. मयूरचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. वेल बॅटिंग मयूर कारंडे. वॉट अ बॅटिंग. बॅट दाखवून अभिवादन करताना आपण मयूरला देखील टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कॅमेरामन थोडस फोकस राहतोय या फलंदाजावरती. पुण्याचा हा धाकड फलंदाज आज आपल्या हनुमान मंदिर भोकरच्या मैदानावरती आपल्या खेळीने धुमाकळ माजवलाय. मयूर कारंडे एक मात्र खेळाडू भोकरच्या संघाकडून जो धाव्या बनवतोय. पुन्हा एकदा फटका जोराचा आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल ती केवळ एकच धाव. आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा प्रयत्न. जमिनीशी लगेच चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग कडे गेला. अडवलं जाईल. एक धाव तिथे मिळते. एका धावच्या सहाय्याने 74 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. या षटकाच्या नंतर केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिले 7 षटकामध्ये 117 धावा देखील चेस झाल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते. क्षितिज, ओ माय गॉड, या फलंदाजाला विसरता कामा नाहीये. क्षितिज हसनाळकर यांच्या बॅट मधून निघाला एक बाहुबली फटका. पाडले सीमा रेषा पार. येतोय षटकार. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पहिल्या 4 षटकात केवळ 40 धावा धाव पलकावरती होत्या. आता 5.4 षटकाचा खेळ झालाय आणि धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 80 धावा. म्हणजे अजूनही बाकी आहेत. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 14 चेंडूवरती किती धावा बनवतील. लक्ष असेल मयूर कारंडे आणि क्षितिज हसनाळकर. परंतु गोलंदाजी मार्कवर इनायत देशमुख काय करतील. वालाय, व्हॉट अ शॉट. ताकद. या अगोदरच्या फटक्यात नजाकत पाहिली आणि क्षितिजच्या या फटक्यात आपल्याला ताकद पाहायला मिळाली आहे. चेंडूला पाडवलंय बिग 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 हिट. षटकार. एक उभरत नाव क्षितिज हसनाळकर. काय फलंदाजी करतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 92 धावा. तसंच गोलंदाजी मार्कवर ज्यांना परभणी एक्सप्रेस म्हणलं जातं तो मिनाज. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत. परभणीचा मिनाज गोलंदाजी करतोय पुण्याच्या मयूर कारंडेला. 7व्या षटकातील पहिला चेंडू. मयूर, बाबा कॅमेरामन त्या बॉलला कॅप्चर करा. चेंडूला पाडवलंय शॉट ऑफ द डे. सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र. षटकार.
पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढच्या दोन चेंडूवरती 2 षटकार आले तर पुन्हा प्रदीप ढगे सरांकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर मिनाज, एक आक्रमक गोलंदाज, परंतु समोर मयूर. फुल टॉस, हे बघ येतोय चेंडू सीमा रेषा पार, कणकणीत दणदणीत षटकार. च्या 64 धावा बनवल्या गेलेत. 14 चेंडूवरती 64 धावा. आणि ही आहे ती स्पर्धा. का या स्पर्धेकडे महाराष्ट्राचं लक्ष असते. पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. 2 चेंडूवरती 2 आलेत. तिसरा जर आला तर पुन्हा 1,500. गेअर टाकतोय मयूर कारंडे. गोलंदाजी मार्कवर मिनाज. आलाय मयूर कारंडेच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. थोडस टीम स्पिरिट देखील असू द्या. बाद होतोय मयूर कारंडे आणि नक्की त्यांच्या डगआउट मध्ये मयूर कारंडे साठी टाळ्या वाजल्या जातील. कॅमेरामॅन फोकस करा त्याच्यावरती. वेल प्लेड मयूर कारंडे अँड वेलकम टू द भोकर. व्हॉट अ बॅटिंग. परंतु मिनाज 3 चेंडूवरती 3 षटकार खाल्ल्याच्या नंतर आपलं मनोबल न खचता आपण पाहतोय पुढच्या चेंडूवरती बाद केले गेले. आता संघाचा कर्णधार, संघ नायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, निर्वाण वाघमारे. मिनाज गोलंदाजी मार्कवर मिनाज. आताच एक मोठा विकेट मिळवला गेला. आताची जागा घेण्यासाठी संघाचा कर्णधार आलाय निर्वाण वाघमारे. तेज गती पाहू शकता. नक्कीच या खेळाडूच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले होते, परंतु मिनाजला देखील माहिती आहे वापसी करायचे. ती वापसी केली गेली. इम्रान खान, वेल डन. क्रिक हिरोज वरती तुमच्या 200 कॅचेस देखील इथे कंप्लीट झाल्या गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 110 धावा. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकणं अद्याप बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मिनाज धावतोय. समोर निर्वाण वाघमारे. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुढचे 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले मिनाज कडून. वेल ब्लॉड बोल्ड मिनाज देखील सुंदर गोलंदाजी केली मिनाजने देखील. षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 3 गडी बाद 110 धावा. या 4 षटकामध्ये केवळ 40 धावा होत्या आणि आता 7 षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतात 110. मागचे 3 डॉट चेंडू पकडता 110 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 15 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये मागच्या 64 धावा बनवल्या गेल्यात. क्षितिज
क्षितिज हसनाळकर खेळाडू अजूनही आपली जोर दाखवतोय. चौथा षटकार आला क्षितिजच्या बॅट मधून बॅक टू बॅक. जगामध्ये दोन गोष्टी फेमस आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा हवेमध्ये फसलाय फटका आणि गडी बाद होतोय. शाहिद देशमुखचा सुंदर झेल आणि क्षितिज हसनाळकर 4 चेंडूवरती 4 षटकार मारून बाद होतोय. वेल बॅटिंग, वेल प्लेड क्षितिज हसनाळकर. सुंदर फलंदाजी क्षितिज कडून देखील पाहायला मिळाली. जी धावपलकावरती पाहायला मिळते ती एवढी मोठी नाहीये. 4 षटकात पहिल्या 4 धावा होत्या, 40 धावा होत्या. जगदंबा हार्डवेअरचे मालक गणेश जाधव सर यांचं देखील आगमन झाल्याने आगमन इथे स्वागत केले षटकाराने. व्हॉट अ शॉट. चेंडूला पाडवलं डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क झालेला नाहीये बॅटशी. निर्वाण भाऊ, बॅट्समॅनचं नाव सांगा आयकॉनचं. एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा म्हणून भरपूर वेळा सांगितलं होतं, नाव माहिती नाहीये. सपकाळ खाडे. चला, सपकाळ खाडे एक आयकॉन खेळाडू आहे. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय, परंतु मिस फील्ड आणि त्या दिशेमध्ये चेंडू थांबणार नाही भाऊ. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा खणखणीत दणदणीत चौकार. पुन्हा एकदा मिस टाइम झाला. यावेळेस स्लोअर वन. गती परिवर्तन उलट्या दिशेने इनायत देशमुख धावतायत. प्रयत्न झाला होता झेल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव, 2 धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 3 धावा देखील पूर्ण केल्या गेलेत. आता रनिंग पाहू शकता दोघांमध्ये. गडी बाद होतोय आणि इम्रान खानच्या चेहऱ्यावरची निराशा सर्व काही सांगून जाते. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा तिथे पूर्ण केल्यात. याचा अर्थ धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 129 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ते 48 चेंडूमध्ये 130 धावांची. आणि ही धावसंख्या या मैदानावरती सेफ नाहीये, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आणि ज्या प्रकारचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय, 130 धावा बनल्या जातील का?
त्याच्या वतीनं खूप खूप स्वागत भोकरचे माजी नगरसेवक इनामदार सर, आमचे तोप सर, BCC संघाचे खेळाडू, त्यांचे बंधू देखील, वरिष्ठ बंधू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला निर्वाण भाऊ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि यानंतर होणारा सामना, बिग मॅच ऑफ द डे, होम टीम BCC भोकर वर्सेस मुंडे वॉरियर्स. मुंडे संघाचे वॉरियर्स देखील तयार आहेत आणि BCC भोकर संघाचे खेळाडू देखील तयार आहेत. होम टीमचा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या मित्रमंडळाच्या संकल्पनेतून ही साकारलेली आपल्यालाही आमदार चषकची स्पर्धा पाहायला मिळते. आणि काय सामने, रंगतदार मुकाबले, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेले ही स्पर्धा. आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील 5वा दिवस, या स्पर्धेमधला 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील सेकंड क्वार्टर फायनलचा मुकाबला. सोमनाथ 11 मुखेड वर्सेस सावली 11 जिंतूर या दोन संघाच्या दरम्यान होतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय जिंतूर संघाने घेतलाय. फलंदाजी करत धावफलकावरती 129 धावा बनवल्या गेल्या मुखेड संघाने, आणि आव्हान ठेवलं ते 130 धावांचं. ते पार केलं जाईल का, सर केलं जाईल का? गोलंदाजी मार्कवर रिजवान, स्ट्रायकर एंडला जिंतूर संघाची आन बान शान इम्रान खान, आणि नॉन स्ट्रायकर एंडला मला वाटतं शाहिद देशमुख. यस, शाहिद देशमुख आहेत. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती इम्रान ऑन फायर, चेंडूला पाडवलं सीमारेषा पार, येतोय कणकणीत दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती सुरुवात झाली षटकार. दिशा दिशा दाखवली,
डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और इम्रान को गेंदबाज की पेस पसंद आहे. पेसचा यूज केलाय आणि चेंडूला पाडवले सीमा पार, येतोय चौकार. संघाचा संघनायक कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान खान. जिंतूरचा हा वरिष्ठ खेळाडू आहे, वर्षानुवर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. 2 चेंडूवरती 10 धावा. रिजवानच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेमध्ये खेळला, यावेळेस आहे क्षेत्ररक्षक शुभम पाटील. अडवलं जाईल चेंडूला, मिळते ती केवळ 1 धाव. एका धावेच्या सहाय्याने 11 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक होते शाही देशमुख. बाद होता होता वाचले, झेल झालेला नाहीये. 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केली गेली. मला एक सामना आठवतो, अर्धापुरीत एक सामना झाला होता. हे 2 फलंदाज 135 धावाचा पाठलाग करत होते आणि विकेट न जाऊ देता या 2 खेळाडूंनी ते धावा बनवल्या गेल्या होत्या. तोप सर. फुल टॉस, आडव्या बॅटने फटका खेळला आणि चेंडूला पाडवलंय 1 बॉल्स इंटू द फॅन्स. येतोय खणखणी दणदणीत चौकार. संघाचे वरिष्ठ खेळाडू प्रदीप ढगे सर असतील, तौफिक इनामदार सर असतील, हे देखील मंचावरती आपण पाहतोय. त्यांच्यासोबत बरेचसे मान्यवर देखील आहेत. जाऊया सामन्याकडे. इम्रान खान, फटका फसला यावेळेस फटका फसलाय आणि गडी बाद होतोय. इम्रान खान मोठा खेळाडू इथे मात्र तंबूत परतताना पाहतोय. विकेट. गेले तर एक मोठा खेळाडू आहे, कारण क्रिक हिरोज वरती जर बघितलं गेलं तर तब्बल 11,000 धावा त्याच्या आहेत. तर एक मोठा खेळाडू आहे. हाती एक मोठा खेळाडू असून चालणार नाही, कारण आज संघ तुमचा अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून आतिकला सावली येऊन जिंतूर संघाला बाहेर काढावं लागेल. काढेल का? नॉन स्ट्रायकर एंडला आपण जिंतूर संघाचा आयकॉनला पाहतोय आतिफ, परंतु स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख. गोलंदाजी मार्कवर कर्णधार आलेत. सोमनाथ 11 मुखेड संघाचे कर्णधार निर्वाण वाघमारे. हाय एम ऍक्शनने गोलंदाजी करतात निर्वाण. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर शाहिद देशमुख. पहिला चेंडू होती, फटका मिस टाइम झालाय. ओ यस नो, परंतु डायरेक्ट हिट इकडे नॉन स्ट्रायकर एंडला केलाय. डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर एंडला केलाय. झेल सुटला गेला. येस नो कॉलिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, परंतु डायरेक्ट हिट. दोघात तिसरा आता सगळं विसरा. डायरेक्ट हिट झालाय का? दोघांनी झेल सोडला, परंतु क्षितिज हसनाळकर मध्ये झालाय
अडवलं चेंडूला आणि स्टंपावरती आदळ. बघूया विकेट मिळेल का, परंतु शाहिद देशमुख चुकीचा फटका होता. शाहिद देशमुखचा चुकीचा फटका होता. डिसिजन ऑन पेंडिंग आहे. वरुण आडे या सामन्याचे तिसरे पंच, तिसरी आख, तिसरा डोळा. इट्स अ सेफ, नॉट आउट. NOTOUT, नॉट आउट. क्रिकेट या खेळासाठी पोषक असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये खेळला जातो या आमदार चषकातील क्वार्टर फायनलचा दुसरा मुकाबला. पहिला संघ शिवांश 11 पॅटर्न संघाने सेमी फायनल मध्ये जागा बनवली. हरवलं ते बलाढ्य खलील 11 उमरीच्या संघाला. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या स्पर्धेचा ज्याने फायनल खेळला होता तो उमरीचा संघाला इथे पैठणच्या संघाने हरवलं गेले. उमरीचा संघ थोडंसं डिसअपॉइंटमेंट असेल. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू, फटका सुरेख खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय. बिग 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 हिट येतोय कणकणी दणदणीत आमदार चषक षटकार. आलाय षटकार आलाय. पुन्हा एकदा तयार होतोय आतिफ. एक आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडूने आपले धावाचं खातं षटकाराने उघडले. पुन्हा एकदा फटका फसला यावेळेस, परंतु झेल सुटलाय. पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय मोठ्या खेळाडूचा, आयकॉन खेळाडूचा इथे झेल सुटला गेलाय. शुभम पाटील, रिजवान हे दोन खेळाडू चेंडूच्या खाली होते. पुन्हा एकदा कॉलिंगचा अभाव तिथे जाणवला गेलाय, जेल सुटला गेलाय. परंतु मयूर काढणेकडे थोडस लक्ष असू द्या. ओके कोई बात नाही, ठीक आहे ठीक आहे म्हणतोय. परंतु आतिक आहे भाऊ, तो संभाजीनगरचा मोठा खेळाडू आहे आतिफ, त्याचा जेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा ज्या प्रकारे मयूरचा जेल सुटला गेला होता, मयूरने धुमाकर माजला होता, आतिफ करेल का? हे शाहीदच्या बॅट मधून आलाय बाहुबली फटका आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार, येतोय षटकार. परंतु या मैदानावर धावा गोलंदाजाचं काही खरं नाहीये भावा. निर्वाण पुन्हा एकदा धावतोय शाहीदसाठी. पुन्हा फटका, पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. दोन बॅक टू बॅक आलेत. तिसरा शाहीदच्या बॅट मधून आलाय तो तिसरा षटकार.
बघतो जेव्हा मुखेडचा संघ फलंदाजी करत होता 4 षटकामध्ये 40 धावा होत्या. आता 2 षटकामध्ये जिंतूरच्या 42 धावा आहेत. व्हॉट अ बॅटिंग. सुरुवात इथे सुरुवात बडी मार पाहायला मिळालाय. शाहिद देशमुख 5 चेंडूमध्ये 20 धावा, त्यामध्ये 3 षटकार. आणि काय आयोजन आहे. मी आयोजनाचं कौतुक करावं लागेल. बीसीसी संघातील जे खेळाडू असतील, खास करून अनिल बेरदेवाड जिथं कुठं असतील, कॅमेरामॅनला विनंती करतो की त्याच्यावरती थोडंसं झूम करायचं आहे. अनिल बेरदेवाड ज्या प्रकारे मेहनत केली गेली आहे, ही स्पर्धा उभारली गेली आहे आणि त्या स्पर्धेचे आपण पाहतोय हे यशस्वी वर्ष. येणारे जेवढे काही वर्षे होतील, काय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. भोकरची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि त्या या स्पर्धेमध्ये काय सामने होत आहेत, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली. पुन्हा एकदा सांगतो तौफिक सर, काल जे सामने झाले होते, कालच्या सामन्यामध्ये तब्बल 71,000 लोक लाईव्ह सामना पाहत होते. म्हणजे हायेस्ट व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळालेत. आणि एक काय स्पर्धा होती. आज देखील सामन्यामध्ये आपल्याला व्ह्यूवर देखील पाहायला मिळतील. सामना रंगतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी मला वाटतं रिजवान येतोय. रिजवान येते नक्कीच. तौफिक सर, भोकरच्या या पब्लिकचं म्हणजे प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. ज्या प्रकारे प्रेक्षक वर्ग हजेरी लावतोय, खेळाडूला सुद्धा एक प्रोत्साहन मिळते आणि त्या प्रोत्साहनामुळे ही स्पर्धा वर्षानुवर्ष वाढत जाते. आपली उंच भरारी घेते गरुडाप्रमाणे ही स्पर्धा. आणि येणाऱ्या काळामध्ये सर मी म्हणतो की भारतातला असा कोणताच खेळाडू राहणार नाही की तिथे या मैदानावरती मोठा खेळाडू खेळलेला नाहीये. एक गोष्ट सांगू इच्छिते की ISPL चालू आहे, त्यामुळे या खेळाडूवरती ते खेळाडू नाही आहेत. परंतु जेव्हा ISPL नसणार आहे तेव्हा या स्पर्धेमध्ये ते खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळते. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर रिजवान आणि समोर आतिफ आहे. दूरवरती टाकलाय हलक्या हाताने. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक सुटलाय. चेंडू मात्र सुटलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत चौका. हो आतिफ, चेंडू बघा. व्हॉट अ शॉट. आतिफच्या बॅट मधून आला एक मोठा प्रहार आणि चेंडूला पाठवलंय बिग 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 हिट. षटका. विशाल दांडवे मित्र मंडळ आणि आयोजकाचे सर्व आमचे विशाल भाऊ यांच्या प्रयत्नाने साकारलेली स्पर्धा. काय सामने होते. आमदार चषक 2026. धावसंख्या आपण पाहतोय अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा आहेत. पुन्हा एकदा यावेळेस माय गॉड, हे राम हे प्रभु स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ. गमचा खुल गया. जेल सुटलाय. आतिफ या मोठ्या खेळाडूचा पुन्हा एकदा जेल सुटला गेलाय. मयूर कारंडेचा जेल सुटल्याच्या नंतर काय झालंय आपण बघितलंय. आतिफचा जेल सुटल्यानंतर आता काय होईल थोडस विचार करा. पुन्हा यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चुकीच्या एंडला थ्रो देखील फेकला गेलाय. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. सांगू इच्छितो 32 चेंडू मध्ये 77 धावांची गरज आहे. अगोदरच्या सामन्यात सर 18 चेंडू मध्ये 64 धावा काढायच्या होत्या आणि 2 ओव्हर मध्येच काढल्यात, म्हणजे 12 चेंडू मध्ये काढल्यात. 32 चेंडू 64 धावा, 77 धावा काढायचे आहेत. 32 मध्ये 77.
मयूर कारंडे विकेटच्या पाठीमागं आपलं सर्वस्व पणाला लावतोय, म्हणजे जवळ अनुभव त्याला आहे, तो अनुभव येतोय पणाला लावतोय मयूर कारंडे. रिजवानच्या समोर शाहिद देशमुख आहे. लोअर फुल टॉस आणि अडवलंय सुंदररित्या अडवलंय गेले. मिळते ती केवळ एकच धाव. शाहिद देशमुख जिंतूरचा एक चांगला खेळाडू आहे. या संघामध्ये जसे हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, स्टीव्ह वा, मार्क वा, प्रशांत आडे, वरुण आडे जसे राहतात ना, तसं शाहिद देशमुख, इनायत देशमुख आहे ते. दुर्भाग्य थोडस वरुण आडे थोडसा बाहेर आहे. फाटका हेलिकॉप्टर उडाले आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. याय बघा जखमीवर मीठ चोळणारा षटकार. साठ झालेत आणि 5 षटकामध्ये 70 काढायचे आहेत. मी तेच सांगत होतो मुंडे सर, मयूर कारंडे फलंदाजी करत होता, मोठे फटके मारत होता, परंतु धावा देखील पाहाव्या लागतात. कारण मी अगोदरच सांगितलं की सावली इनिंग जिंतूर संघाकडे देखील फलंदाजी आहे. 3 षटकात 60 धावा बनवलेत, 5 षटकामध्ये 70 काढायचे आहेत. सबकाळ खाडे आयकॉन आलाय आता गोलंदाजी मार्कवर. या आयकॉनला आयकॉनिक गोलंदाजी करावी लागेल. तर या सामन्यामध्ये, या मानाच्या स्पर्धेमध्ये जर जिवंत राहायचं असेल तर हा सामना इथे जिंकावा लागेल. परंतु दुसरीकडे शाहिद देशमुख आणि आतिफचे झेल सुटले आणि ते झेल सुटल्याच्या नंतर जखमीवर मीठ चोळण्याचं काम आतिफने केलंय. 30 चेंडू 70 धावा. सबकाळ खाडे पहिल्यांदा भोकरच्या मैदानावरती आलाय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हेच आहे, हे मैदान गोलंदाजासाठी नाहीये भाऊ. पात राहतोय तो केवळ आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणी दणदणीत षटकार. तयार होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दूरवरती टाकला गेलाय. पंच आमच्या भोकरचे सोन्या बापू भोसले ज्यांना म्हणलं जातंय, ते नदीम सरांचा हात वर करून इशारा आलाय. वाईट बॉल कॉल. आता फक्त हात वर केलेत त्यांनी. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये प्रॅक्टिस चालू आहे, पायाने देखील ते वाईट देतील. दूरवरती चेंडू टाकला गेलाय आणि सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. येतोय खणखणी दणदणीत चौकार. बॅटने यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळालाय. चला, एक डॉट चेंडू देखील सामन्याचं चित्र पलटवू शकतात. सामना अजून संपलेला नाहीये. मी तेच सांगत होतो की जसा जसा दिवस वाढेल तसा तसा प्रेक्षक वर्ग देखील वाढेल.
प्रेक्षक वर्ग वाढेल नाही वाढेल माहिती नाही, परंतु आमचे नाझीम शेख सर जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना क्रिकेटचा खेळ हा घरी बसू देत नाहीये. फटका फसलाय आणि यावेळेस क्षितिजचा झेल पाहायला मिळालाय आणि बाद होतोय. इन फॉर्म फलंदाज शाहिद देशमुख बॅक टू द पवेलियन. देशमुख बाद झाल्याच्या नंतर त्याचाच मोठा भाऊ इनायत देशमुख फलंदाजीसाठी आलाय. छोटा भाऊ आहे, छोटा माफ करा, छोटा भाऊ आहे. हे आहे बघा मान सन्मान ते दिलाय. मोठा नाहीये मी, छोटा भाऊ आहे असं सांगतोय तो इनायत देशमुख फलंदाजीसाठी आलाय. थँक्यू इनायत देशमुख आणि बेस्ट लक फॉर युअर बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर सपकाळ खाडे विकेट मिळवलाय. आयकॉनने मोठा विकेट मिळवलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु दूरवरती टाकला गेलाय. वाईड बॉल कॉल. तू मयूर कारंडेकडे देखील लक्ष असू द्या. आपलं सर्वस्वपणाला लावतोय म्हणजे जो अनुभव आहे त्याला, म्हणजे मोठ्या सामन्याचा खेळण्याचा अनुभव, तो अनुभव इथे दाखवतोय, प्रदर्शित करतोय. परंतु अद्याप तरी तो अनुभव अपुरा पडलाय कारण गोलंदाजाचा समाचार इथे घेतला गेलाय जिंतूरच्या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा धावतोय सपकाळ खाडे. फटका आलाय. ये बडा था ये छोटा भाई है भाई आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय षटकार. वापस गेलाय परंतु हार्दिक पांड्या मैदानात आलाय. बडे मिया छोटे मिया शुभान आला. व्हॉट अ बॅटिंग नाहीत. आडव्या बॅटने परंतु पंचाकडे लक्ष असू द्या. इट्स हा वाईट बॉल कॉल. खूप स्ट्रिक्ट अंपायर आहेत. अंपायर कडच्या त्या मासूम चेहऱ्यावरती जाऊ नका भाऊ. स्ट्रिक्ट अंपायर आहेत. किती गोड 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 बोला त्यांना द्यायचं तेच देतात. अनुभवी अंपायर आहेत एकंदरीत सांगायचं म्हणजे. हो मिस झालेत आखूड त्या टप्प्याचा चेंडूला देखील मिस झालेत आणि डॉट बॉल येतोय. आता पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावा लागल्या गेल्या आहेत आणि 4 षटकामध्ये 51 काढायचे आहेत. या स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांचं आगमन झालंय मैदानावरती. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य उचलले, ज्यांचा मोलाचा वाटा आपल्याला लाभला गेलाय, ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांचं देखील मैदानावरती आगमन झालं गेलंय. विशाल दंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेली मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये काय मॅच होत आहेत. आणि विशाल दादा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी आजपर्यंत म्हणलो नाही परंतु आता म्हणतो की मला या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याचा मान मिळालाय ते तुमच्यामुळं. धन्यवाद. कारण माझा आवाज देखील भरपूर जागी जातोय आणि ते मला पूर्ण महाराष्ट्रात, नक्कीच पूर्ण महाराष्ट्रात जातोय ते मला आमच्या भोकरवासियाच्या प्रेमामुळं. कारण जे भोकरवासियांनी जे प्रेम दाखवलंय त्या प्रेमाच्या पोटीच माझा आवाज देखील मला बोलवलं जातंय आणि मी नक्कीच त्यांचं कौतुक करेल. आयोजन कमिटीचं कौतुक करेल मी. इथे कौतुक करेल विशालदादा दंडवे असतील, संदीप पाटील गोड असतील, अनिल दादा बेर्देवाड, प्रशांत आडे, नदीम शेख सर आणि माझे जेवढे काही सहकारी असतील, सारा क्रिकेट असेल, BCC भोकर असेल, या सर्वांचं मनापासून मी आज या क्षणी अभिवादन करतो आणि मान करतो. जेवढा कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे त्यांचं. कारण त्यांच्या या योगदानामुळे माझा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचतोय. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. सचिननं जसं आताच सांगितलं की मी सचिनला या सामन्यासाठी कशासाठी लावलं. गेल्या वर्षी मी सोलापूरचं सुद्धा कॉमेंटेटर बोलवलं होतं.
पण मी ऑनलाईन मॅच बघताना असं पाहिलं की सचिन जेव्हा कॉमेंट्री करत नाही तेव्हा त्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी होऊ लागले होते. त्याच्यामुळे मी या सामन्यासाठी खास आणि खास त्याच्यामुळे सचिनला बोलून घेतलं. धन्यवाद दादा, हे तुमचं मनाचा मोठेपणा यातून दिसून आला. नक्की थँक्यू. जाऊया सामन्याकडे. सामना मात्र रंगतदार होतोय. अभि राठोड जिथे कुठे असतील मंचावरती यायचंय. आहेत का? 24 चेंडू 51 धावा. सामन्यामध्ये रंगत अजून कायम आहे. आमदार चषक 2026 ची स्पर्धा, या स्पर्धेतला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तोप सर अजून सामना संपलेला नाहीये. 24 चेंडू 51 धावाची गरज आहे. मला एक सामना हे देखील आठवतो की एका षटकामध्ये 11 धावा देखील वाचवल्या गेल्यात. ते बीसीसी भोकर संघाच्या गोलंदाजाने प्रशांत आडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला बीसीसी भोकरचा संघ 11 धावा देखील वाचवल्या गेल्यात. आकिब सर, कॅलिस यांचं देखील आगमन झालंय. सामन्याकडे जाऊया. डावखुऱ्या हाताचा आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम संभाजी नगर आतिफ, ज्याने 7 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्यात. आणि भोकरचे जॅक कॅलिस ज्यांना म्हणलं जातं विजय सुरेशकर, हे देखील आले. जाऊया सामन्याकडे. गजानन गुज्जलवार, फटका आतिफचा बॅट मधून हवाई हमला आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय षटकार. गजानन गुज्जलवार हा एक टर्निंग पॉइंट आहे या संघातील गोलंदाजाच्या खेम्याचा. कारण गजानन गुज्जलवारने आपल्या गोलंदाजीच्या बळावर बरेच सामने परतवलेत, कारण याच्याकडे ते व्हेरिएशन्स आहेत. आता आपण पाहतोय मयूर कारंडे स्वतः विकेट किपरवरनं हटलाय. चांगला चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे आपल्याला गजानन गुज्जलवार यांच्याकडून पाहायला मिळाले. 4 षटकाच्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 85 धावा. मुंडे फायटर जे एम्प्लॉईज प्रीमियर लीग झाली, त्या एम्प्लॉईज प्रीमियर लीग मध्ये मुंडे सर माझ्यासोबत जोडले गेले. त्यांच्या संघामध्ये देखील तो खेळत होता गजानन गुज्जलवार. सोपन थलंगे सर देखील आहेत मंचावरती. यावेळेस पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला पाडवले शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपरच्या बॅनरला सलामी देणारा येतोय कणकणीत दणदणीत षटकार. तर यांचं स्वागत त्यांच्या बॅनरवरती षटकार मारून केले गेले. पुन्हा आकृत्या टप्प्याचा चेंडू होता हा चेंडू देखील आकृत्या टप्प्याचा, परंतु डॉट बॉल आलाय. प्रिन्स मुकित, नायगावचे सुपरस्टार ज्यांना म्हणले जातात, ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. नाही, ते नक्कीच क्रिकेटचे आपल्या परिसरातील जेवढे रती महारथी आहेत ती ही स्पर्धा सोडत नाहीत. आलाय पुन्हा एकदा आतिफच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. ती 3 षटकार मारले गेले तर नगर परिषद भोकरचे गटनेते नाजिम शेख सर यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पहिला आलाय इथे मात्र क्रिकेटच्या फलंदाजीचा खेळ मांडलाय.
आपण मोबाईलवरती जरी सामना जर खेळला गेला तर मोबाईलवरती आपल्याला एवढे छक्के जात नाहीत गेममध्ये, तेवढे या क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळत आहेत. मी काही म्हणतच नाही. या चेंडूवरती काय फटका मारलाय भावा, येतोय षटकार. पाहिली, परंतु मयूर कारंडे काय करेल. गोलंदाजी एवढा मार खात आहेत तर मयूर कारंडे काय करेल, केवळ पाहतच राहील. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख कळीने बॉल दिसते की मारूच. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 103 धावा. बोला. हा, त्याला धरून आणूत आपण आता याच्यानंतर. 18 चेंडू 27 धावा. आता सामना अजून संपलेला नाहीये बरं का. ते म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वर सोमनाथ 11 मुखेड संघाचा आयकॉन खेळाडू सपकाळ खाडे. यांना आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला आहेत ते हार्दिक पांड्या, इनायत देशमुख. 18 चेंडू 27 धावा. दूरवरती टाकलाय फटका. प्रयत्न, ओ माय गॉड, व्हॉट अ एफर्ट. आपलातून प्रयत्न आपल्याला पॉइंटच्या दिशेमध्ये पाहायला मिळालेत. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेलेत. एक धाव फार महत्वाची असते. एक धाव फार महत्वाची असते. 35 मार्क घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा की एक गुण किती महत्वाचा असतो, आणि सुपर ओव्हर मध्ये सामना खेळायला खेळाडूला विचारा की एक धाव किती महत्वाची असते. चला, आतिफचे 2 वरती 2 झालेत. तिसरा जर आला तर नाझिम शेख सर यांच्याकडून 1100 रुपये पारितोषिक राहणार आहे. फटका फसलाय. लालच बुरी बला है मेरे दोस्त आणि गडी बाद होतोय. आतिफ बॅक टू द पवेलियन. थोडस झूम करा. मान्यवर येत आहेत. आपण पाहतोय सोहेल सेठ, मैनुद्दीन कुरेशी, त्यानंतर बीसीसी बोकर संघाचे 2 आयकॉन खेळाडू देखील येताना आपण पाहतोय. MK फायटर संघाचे ओनर मैनुद्दीन शेख सर, सोहेल 11 मुखेड संघाचे संघ मालक सोहेल शेख सर, आणि त्यानंतर या संघाचे 2 आयकॉन खेळाडू, आणि त्यानंतर नायगावचा प्रिन्स मुकी देखील. मी विनंती करतो की त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत केलं जाईल. चेअर द्या इथं. फटका खेळला गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल ती एकच धाव. चला, चेअर द्या वरती, खालच्या चेअर द्या. पोरं उठा, तिथले समोरच्या पोरं उठा. मी आत्ताच सांगितलं गेलंय की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. मोठा विकेट पल्ला गेलाय. आयकॉन आतिफ इथे बाद झालाय. सपकाळ खाडेला पुन्हा एकदा सफलता मिळाली आहे. सामन्यामध्ये वापसी करेल का संघ? हे बघू शकता, डॉट बॉल. सपकाळ खाडे मॅच मध्ये वापसी करतोय भाऊ. सामना रंगतदार होतोय. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वात जलद अर्धशतक बनवलं तो मोईन बादशाह नॉन स्ट्रायकर एंडला आहे.
पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय ऑन साइडच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय खणखणी दणदणीत चौकार. चा चेंडू या षटकातील म्हणजे 13 चेंडू 21 धावांची गरज आहे. डॉट येईल का किंवा इनायत देशमुख फटका मारतील. पुढचा चेंडू धावतोय सबका खाडे. पुढे बॅक टू द बॉलर खेळला गेला आणि एक धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करतोय 3 गडी बाद 110 धावा. संघाचे ओनर लालाभाई यांचं देखील मैदानावरती मंचावरती स्वागत आहे. ते देखील आलेले गेलेले आहेत आणि सामना मात्र पैसा वसूल मुकाबला पाहायला मिळतोय. 6 चेंडू माफ करा 12 चेंडू आणि आता गरज असणार आहे ती 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. काय सामना होतोय भावा. चला यानंतर होणारा सामना होम टीम बीसीसी भोकर वर्सेस मुंडे वॉरियर्स. या दोन संघादरम्यान पुन्हा एक तगडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दोन क्रिकेटचे महारथी परिसरातील तगडे संघ दादा संघ बीसीसी भोकर वर्सेस मुंडे वॉरियर्स. गजानन गुज्जलवार गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. असलम पटेल आपल्या सोबत जोडले गेलेत. चला 2 विकेट जर मिळवले या षटकात तर 1000 रुपयाचं पारितोषिक नाजिम शेख सर. फुल टॉस फटका समोर परंतु चेंडू मात्र जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय खणखणी दणदणीत चौकार. सोलापूर परिसरातील मोठे तगडे खेळाडू म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्याचा आयकॉन संदीप पवार देखील मंचावरती आहेत. गती परिवर्तन मी हेच सांगत होतो की गजानन गुजलवार याच्याकडे सामना फिरवण्याची कला आहे. सामना संपलेला नाहीये भाऊ. दहा चेंडू 16 धावांची गरज आहे. 10-16 फटका फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक शुभम अडवलंय परंतु काय पाहतोय पुन्हा चेंडू पायावरती आदळलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय आमदार चषक चौकार. क्षेत्ररक्षण मी तेच सांगतोय की मोठ्या मॅचेस मध्ये क्षेत्ररक्षण झेल फार महत्वाचे असतात. गजू पुन्हा एकदा धावतोय. स्लोअर वन चेंडूला पिक केलंय आणि पाठवून दिले सीमा रेषा पार येतोय आमदार चषक षटकार. कॅमेरामन थोडस प्रेक्षकावरती झूम करा. एक एक प्रेक्षक दिसला पाहिजे. प्रेक्षकांसाठी जेल घेतलाय काय. जेल घेतला गेलाय. विशालदानच घेतलाय काय. ज्यानं पारितोषिक ठेवलं गेलं होतं त्यानंच जेल घेतलाय. गजानन गुजलवार स्लोअर वन केला होता परंतु पिक केलाय तिथे इनायतने आणि पाठवून दिले सीमारेषा पार. पुढचा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मिस झालेत परंतु एक धाव दुसरी धाव घेत आहेत.
आणि डायरेक्ट हिट केला गेलाय. तिसऱ्या अंपायर कडे रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचाकडे वरून आडे. इट्स OUT आउट गडी बाद. सात चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा आणि या मैदानावरती एक मेडन ओव्हर देखील आपण पाहायला गेलाय. मुंडे वॉरियर्स संघाच्या गोलंदाजाकडून इम्रोज कडून देखील मेडन ओव्हर. फटका आलाय. टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी मैदानावरती यायचंय. तत्पूर्वी मी संदीप पवारला विनंती करतो की संदीप पवार आमच्या सोबत या. थोडस 1 मिनिट कॅमेरामन थोडस झूम करा. संदीप पवार एक सोलापूर जिल्ह्यातील मोठा खेळाडू ज्यांच्या बॅटिंगची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते. ते संदीप पवार आपल्या सोबत जुळले गेलेत. संदीप भाऊ, एक छोटासा प्रश्न. आमच्या खेडेगावातील ही स्पर्धा आहे, समजून घ्या. आमचं एक भोकरचं खेडेगाव आणि भोकरच्या या खेडेगावातील स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगशाल? मी भारतात खूप ठिकाणी खेळलोय, पण या भागात जेवढं प्रेम मिळालंय तेवढं कुठेच नाही मिळालेलं. सर, ज्या प्रकारची स्पर्धा आहे संदीप भाऊ, भरपूर मला तर वाटतं चांगलं आयोजन आहे, परंतु ज्या काही उणिवा देखील असतील त्या आम्हाला सांगायच्याकडे ते आम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये सुधारू. काही उणिवा देखील वाटतायत का तुम्हाला, की तुम्हाला वाटतं की आणखी हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं? नियोजन तर खूप छान झालेलं आहे. फक्त एवढंच विनंती आहे कमिटीला की थोडी बाउंड्री मोठी करा, बॉलरांना पण थोडा चान्स राहू दे. थँक्यू. येवते संदीप पवार, महाराष्ट्राचे युगते स्टार. चला जाऊया टॉस कडे. मान्यवरांना विनंती करतो की टॉस साठी यायचंय मैदानात. की आपण टॉस साठी यायचं. सावली 11 जिंतूर, वेल प्लेड, वेल डिझर्व विन. मयूर कारंडे हॅडलक आणि सोमनाथ 11 सर, सोमनाथ बंडे सर हॅडलक. चांगली फाईट देखील मिळाली, परंतु थोडस गोलंदाजी या स्पर्धेमध्ये गोलंदाज महत्वाचे आहेत. फलंदाज जर पाहिलं गेलं तर सर्वच आहेत, परंतु गोलंदाज खूप महत्वाचे असणार आहेत. आता होणारा तगडा मुकाबला, बिग मॅच ऑफ द डे, BCC भोकर वर्सेस मुंडे वॉरियर्स. इम्रान खान, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. चला कॅप्टन या. सोपान थलंगे सर असतील, नादिम शेख सर असतील, गणेश जाधव सर आहेत. कॅप्टन या.